हिवरखेड येथील जयस्वाल प्लॉट खडकी परिसरात भारतीय सैन्य दलातील जवान गोपाल रमेश भगत यांच्या निवासस्थानी घरफोडी झाल्याची घटना समोर आली। कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधून घराचं कुलूप तोडत आत प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला। चोरीमध्ये नेमका किती ऐवज लंपास झालाय हे कुटुंबीय परतल्यानंतर स्पष्ट होणार आहे। भर वस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस ठाणे येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केलाय। शिवसेना नेते भरत गोगावले यांनी विरोधकांवर टीका करत उबाठा गटातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत येण्याच्या तयारीत असल्याचा दावा केलाय। यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांच्या वक्तव्यामुळे उबाठा गटाचं नुकसान होत असल्याचं म्हटलंय। तसंच न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास असून कोणताही निर्णय मान्य असेल असं गोगावले यांनी स्पष्ट केलंय। 2029च्या निवडणुकीत जनता सत्य समोर आणेल असा दावा करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। नियमानुसारच प्रशासनाकडून कारवाई केली जाईल असंही गोगावले म्हटले। आमदारांचा पण नंबर लागेल काय बघूया आता। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब तो त्यांच्या वतीने काम करतायत। जे काय आकर्षित होतील येतील ते शिंदे साहेब त्याचा विचार करतील। आणि आता आपण तर पाहतोय की उबाटा पक्षाची काय वाताहत होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, इतर त्यांचे पदाधिकारी असतील, हे बऱ्याचपैकी एकनाथ शिंदे साहेबांकडे आकर्षित होऊन येण्याच्या तयारीत आहेत। आणि आमचे नेते शिंदे साहेब जो विचार करतील तो आम्ही मान्य करू। संजय राऊत म्हणतात एकनाथ शिंदे हे अमित शहाची टेस्ट ट्यूब आहेत। हां ठीक आहे ना। आता संजय राऊतला काय कुठला शब्द का वेगळा काढून वापरल्याशिवाय बोलल्याशिवाय त्याला कोण विचारत नाही आणि त्याच्यामुळे तो एक एक शब्द शोधून काढतो आहे। पण त्याला एकनाथ शिंदे साहेब कामाच्या स्वरूपातून सडेतोड उत्तर देत आहेत। त्यामुळे संजय राऊतचं काय चालत नाही आणि त्यांचा पक्ष हळूहळू डुबवण्याचं काम संजय राऊत करतायत आणि त्याचा उपयोग फायदा आम्हाला होतो एवढं निश्चित। सुप्रीम कोर्टाचा संजय राऊत बोलतात हेच निकाल देणार काय आणि परत 4 वर्षाचा निकाल देऊ शकले नाही आणि तुमच्या दबावामुळे निकाल दिला गेला असं काय नाही आहे। त्यांचा कोर्टावरती विश्वास नसेल त्याला आम्ही काय करणार, परंतु आमचा कोर्टावरती विश्वास आहे। जो निकाल देतील तो आम्ही मान्य करू। त्यानंतर अमित शहाच्या ओटावर विष आहे असं सांगितलं। ठीक आहे ना। आता कोणाच्या ओटावर विष आहे आणि कोणाच्या ओटावर पीस आहे हे नंतर जनता दाखवून देणार आहे। येणाऱ्या 2029मध्ये संजय राऊतला इथली जनता दाखवतील दूध का दूध और पाणी का पाणी। आदित्य ठाकरे बोलतात ज्यांना यायचं त्यांना यावं असं बंडखोर जे झाले आमदार, खासदार त्यांच्याबद्दल बोलतात। आता कोण यायच्या तयारीत नाही आहेत, कोण जाण्याच्या तयारीत नाही आहेत। उलटे त्यांच्याकडेच आहेत ते येण्याच्या तयारीत आहेत आमच्याकडं। त्याच्यामुळे त्यांनी तो अंदाज सोडावा। त्यांच्यानं कारवाई केली जाईल म्हणून। ठीक आहे। आता कारवाई त्यांची चालूच आहे ना। जे नियमात बसेल ते कारवाईला पात्र होतील, जे नियमात नाही बसणार ते कारवाईला पात्र ठरणार नाही। चला। रायगड जिल्हा भात शेतीसाठी प्रसिद्ध असून यंदा पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जून महिना अर्धा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं अनेक ठिकाणी रोपवाटिका आणि पेरणीच्या कामांवर परिणाम झालाय। पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडत असून बियाणं, खत आणि मशागतीचा खर्च वाढल्यानं शेतकरी अडचणीत आलेत। भात शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबाच्या उपजीविकेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज दिला असला तरी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पाऊस लवकर सुरू झाल्यास शेतीची कामं वेगानं मार्गी लागतील अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। रायगड जिल्हा हा भात शेतीचा कोटर म्हणून ओळखला जातो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता महाड शहरातील ग्रामीण भागामध्ये आता आपण उभे आहोत। दरवर्षी जून महिन्यात मान्सूनच्या आगमनानंतर शेतकऱ्यांच्या शेतात ही लगबग सुरू होते। मात्र यंदा जून महिना अर्धा संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने भात शेतीसमोर मोठे संकट आता उभे राहिलेले आहे। जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे पावसावर अवलंबून असतात। सुरुवातीला मान्सूनने हजेरी लावली, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक ठिकाणी रोपवाटिका तयार झालेल्या नाही तर काही ठिकाणी पेरलेले बियाणे उगवण्यास अडचणी येत आहेत। पावसाअभावी शेतजमिनी कोरड्या पडल्या असून मशागत केलेली शेती वाया जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे। बियाणे, खत आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट ठाकले आहे। रायगडमधील हजारो कुटुंबांची उपजीविका भात शेतीवर अवलंबून असते। पावसाचा खंड केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। हवामान विभागाने येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर पेरणी उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। आता प्रशासन आणि कृषी विभाग याकडे कशा पद्धतीने पाहतंय, कारण कालपासून या ठिकाणी मान्सून आहे हा हलक्या सरी या महाड शहरात आणि माणगाव तालुक्यामध्ये कोसळल्या होत्या। मात्र आता शेतकरी बांधावर बसून आकाशाकडे पाहतोय की पाऊस कधी येणार आणि आमच्या या पेरलेले रोप आहे हे कधी उगवणार याकडे आता मात्र शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड। म्हसळा तालुक्यात गांजाची वाहतूक करणाऱ्या 2 जणांचे पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। त्यांच्याकडून 551 ग्रॅम गांजासहित 1,40,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। अटक केलेले आरोपी अल्ताफ शकील मेमन आणि जिशान हसन मिया शेख हे पनवेल इथं राहत असून रात्रीच्या वेळेस हे दोघेही रिक्षामधून म्हसळा शहरात गांजा घेऊन येणार असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार रात्री 1 वाजता सापळा रचून या दोघांना गांजासहित अटक केली। रोहा येथील भिसेखिंड परिसरातील नागेश्वर मंदिरासमोर मोटरसायकल आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झालाय। अपघात इतका गंभीर होता की डंपरनं मोटरसायकलला सुमारे 50 ते 60 फूट फरफटत नेल्याची माहिती समोर आली। या दुर्घटनेत रोहा येथील धनगरआळी परिसरातील 22 वर्षीय राज पवार यांचा मृत्यू झालाय। अपघातानंतर वेस्टेज मटेरियल वाहून नेणारा डंपर रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला असून चालक घटनास्थळावरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। रोहा पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत। यावल तालुक्यातील कोळनावी डांभुर्णी रस्त्यावर आढळून आलेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले। अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता। मात्र यावल पोलिसांच्या सखोल तपासातून हा अपघात नसून हत्या असल्याचं उघड झालंय। मृत पवन सोळंके हा मित्रांसोबत शेतातील पार्टीसाठी गेला होता। त्यानंतर काही मित्र घरी परतले, पण पवन हा उमेश परदेशी, चेतन कोळी आणि लोकेश महाजन यांच्यासोबत किनगाव परिसरात गेला। तिथं झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। या वादातून पवन सोळंके याला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय। हत्या केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे संपूर्ण कट उघडकीस आणलाय। या प्रकरणी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे।